राजापूर तालुक्यातील पाचल येथील श्री पाचलोबा म्हणजे श्री केदारलिंग मंदिर परिसरातील निरुपयोगी झाडे काढण्याचा ग्रामस्थांनी ठराव केला। त्याप्रमाणे निरुपयोगी जंगली झाडे झुडपे तोडून परिसर स्वच्छ करण्यात आलाय। तसेच मंदिर जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले असल्याने गेले 10 ते 12 दिवस या परिसराची स्वच्छता गावातीलच मजुरांनी केली आहे। त्यामुळे देवरा येथील झाडे तोडण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं ग्रामस्थांनी म्हटलंय। 12 वाड्यातील ग्रामस्थांनी एकत्र येत काही मंडळींनी चुकीच्या पद्धतीने केलेल्या या कामकाजाबाबत नाराजीचा सूर व्यक्त केलाय। ग्रामस्थांनी केलेल्या मंदिर जीर्णोद्धाराच्या कामात सर्वांचं पाठबळ लाभेल आणि एक भव्य दिव्य मंदिर उभे राहील त्यासाठी सर्वांचा निर्धार असल्याने मोठा विश्वास आता व्यक्त करण्यात येत आहे। आज या ठिकाणी आपण श्रीदेव केदारलिंग मंदिर पाचल या ठिकाणी सगळे एकत्र जमलेलो आहोत। या ठिकाणी गावातील 12 वाड्यातील संपूर्ण वाडकरी आणि त्यांचे सहकारी एकत्र आलेलो आहोत। मित्रो, आपल्याला माहिती आहे हे प्रसिद्ध देवस्थान पाचलचं आहे। नवसाला पावणारा म्हणून सगळीकडे प्रसिद्ध आहे। 1 एकरची हा परिसर आहे आणि त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षाची निसर्गातून वाढलेली झाडे झुडपे अशी वाढलेली होती। बरीच वर्ष त्यावर चर्चा होत होती, परंतु आता सध्या मंदिर जीर्णोद्धाराचा विषय आपण सगळ्यांनी घेतलेला आहे आणि त्या मंदिर जीर्णोद्धार करत असताना आजूबाजूचा परिसर साफ असावा, त्या ठिकाणी निरुपयोगी झाड आहेत ते काढण्यात यावी आणि वेलीने यांनी जकडलेली झाड आहेत ती निघावीत यासाठी इथल्या मीटिंगमध्ये एक मुख्य ठराव झाला आणि त्या पद्धतीने ती वेली साफ करण्याचा कार्यक्रम करण्यात आला। गेली 10 ते 12 दिवस या ठिकाणी गावातीलच मजूर हे काम करत होते। ही जरी देवराई असली तरी ह्याच्यामध्ये कुठल्याही औषधी प्रजातीची वनस्पती नाही किंवा शासनाने संवर्धन केलेली वनस्पती नाही। त्यामुळे इथे जंगली वनस्पती होती। विशेषतः नाण्या म्हणून जो प्रकार आहे त्या झाडांची वृक्ष आहेत आणि त्याची वेली ही मोठ्या प्रमाणात आहे। वेलीला पूर्ण 2-2, 3-3 झाडं अशी जकडलेली होती। ज्यावेळेला आम्ही संबंधित ज्या मजुराने ती झाडं तोडली त्यावेळेला खालची वेल तुटली गेली, पण ती झाडं वरती अडकलेली होती, त्यामुळे काही झाडं सुद्धा तोडावी लागली। 2 दिवसांपूर्वी काही गैरसमजातून गावातील आणि मुंबईतील मंडळींनी सदर जागेचा व्हिडिओ करून रत्नागिरी टाइम्सच्या पोर्टलवर प्रसारित करण्यात आला आणि त्या ठिकाणी पाचलोबा देवराय ते बेकायदेशीर वृक्षतोड म्हणून लोकांच्या समोर गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला। मित्रांनो, एवढ्या मोठ्या गावामध्ये असं कधी घडेल काय म्हणून सगळी जागृत मंडळी गावातली त्या दिवसापासून अस्वस्थ होती आणि त्याने आज आमच्याकडे एकत्र येऊन हा निर्णय घेतला। चुकीची बातमी देणाऱ्याला पुन्हा एकदा आम्ही इथे बोलून घेणार आहोत आणि ते योग्य ती समज देणार आहोत। असं कुठलंही दुष्कृत्य घडलेलं नाही। या ठिकाणी जी वाढलेली जाळी होती एवढी गच्च होती की या ठिकाणी मंदिराच्या ज्या परंपरेने उत्सव चालू असतात तर त्यामुळे इथल्या स्थानिक मंडळींना, इथल्या गुरव मंडळींना, इथल्या गावकर मंडळींना रात्रंदिवस इथं काम करावं लागतं। आज पाचलच्या परिसरात मध्ये बिबट्या आणि इतर श्वान जनावरांचा खूप त्रास होतो, त्यामध्ये वेळोवेळी तक्रारी पण दिलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने ह्या वाढलेल्या जाळीमध्ये एखादा बिबट्या किंवा त्याला तत्सम जनावर या ठिकाणी आला आणि त्याचा त्रास झाला तर भविष्यात त्याची जबाबदारी कुणी घ्यायची हा सुद्धा आमच्या इथल्या प्रमुख मंडळीच्या समोर प्रश्न होता आणि त्या दृष्टीने ही निरुपयोगी होती झाडं ती आम्ही तोडलेली आहेत आणि परिसर साफ केला। अजूनही त्याच्यात बरंचसं काम आम्हाला बाकी आहे। दगड आहेत, त्या ठिकाणी माती सुद्धा लेवल करायची आहे, हे काम भविष्यात आम्ही करणार आहोत। त्यामुळे चुकीची बातमी काही लोकांनी पसरवली आहे त्याच्यावर कोणी विश्वास ठेवू नये आणि अशा पद्धतीने कुठलेही कार्य या ठिकाणची जबाबदारी मंडळी करणार नाही अशी मी आपल्याला ग्वाही देतो। देवराईबद्दल सविस्तर खुलासा केलेला आहे, आपण सर्वांनी तो ऐकला आणि सर्व लोकांच्या लोकमतानुसार त्याची मान्यतेनुसार ती गोष्ट घडलेली आहे आणि आताही त्या झाडांवर वेली दिसतात हे आम्ही सगळ्यांनीच पाहिलेलं आहे। एवढंच मी सांगू शकतो बस। गच्च झाडी झाली होती, गोष्ट खरी आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।